नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन पाटील, शाळा पूज्य आचार्य विसे विद्यालय जिल्हा पालघर। विद्यार्थी मित्रांनो, आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत आज आपण तंत्रज्ञान संबंधित प्रात्यक्षिक माहिती नव्याने समजून घेणार आहोत। चला तर सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, आजचं युग हे तंत्रज्ञानाचं आहे। आपण प्रत्येक जण मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर वेगवेगळ्या माध्यमाच्या सहाय्याने या ऑनलाइन क्षेत्रामध्ये काम करत असतो। मात्र आनंद घेत असताना, काम करत असताना आपली सायबर सिक्युरिटी ही देखील महत्त्वाची आहे। आज सायबर क्राईम वाढत चाललेले आहेत आणि या दृष्टीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मोबाईलमध्ये आपल्या जीमेलच्या अकाउंटमध्ये टू स्टेप व्हेरिफिकेशन हे कशा पद्धतीने ऑन करायचं, टू स्टेप व्हेरिफिकेशन म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। टू स्टेप व्हेरिफिकेशन ऑन केल्याने त्यामुळे आपला मोबाईल, आपलं जीमेल अकाउंट हे सिक्युअर राहणार आहे आणि ही आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये काळाची गरज आहे। म्हणजेच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आपण जरी काम करत असला तरी या सायबर सिक्युरिटीच्या बाबतीत आपण प्रत्येक जण जागरूक असलं पाहिजे। टू स्टेप व्हेरिफिकेशन म्हणजे नेमकं काय, तर टू स्टेप व्हेरिफिकेशन ही सिक्युरिटीच्या दृष्टीने एक उत्तम स्टेप आहे। टू स्टेप व्हेरिफिकेशन हा पर्याय आपण एनेबल केला तर आपलं जीमेल अकाउंट हे अधिक सुरक्षित राहू शकते। सो यासाठी एक उत्तम उदाहरण देतो। जसे की आपला ईमेल आयडी आणि पासवर्ड हा कोणाला चुकून माहित पडला, माहिती झाल्यानंतर त्याने त्याच्या डिव्हाइसवर जर लॉग इन करण्याचा प्रयत्न केला ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून, तर अशा वेळेस आपल्याला एक नोटिफिकेशन मिळेल। या नोटिफिकेशनला आपण यस केलं, आपण परमिशन दिली तरच तो व्यक्ती हा त्या डिव्हाइसवर साइन इन करू शकतो। तोपर्यंत जोपर्यंत आपण या ठिकाणाहून आपण परमिशन देत नाही तोपर्यंत समोरच्या व्यक्तीला हा ईमेल आयडी आणि पासवर्ड माहित असूनही तो त्या कोणत्याही डिव्हाइसवर लॉग इन करू शकत नाही। यालाच म्हणतो आपण टू स्टेप व्हेरिफिकेशन। सो आपलं स्वतःचं टू स्टेप व्हेरिफिकेशन हे झालं आहे की नाही हे कसं पाहावं आणि टू स्टेप व्हेरिफिकेशन हे आपल्या जीमेल अकाउंटचं झालं नसेल तर ते कसं करावं, यासाठी आपण पुढील प्रात्यक्षिक पाहूया। प्रथमतः आपल्या जीमेल अकाउंटचं टू स्टेप व्हेरिफिकेशन झालेलं आहे की नाही हे आपण कसं चेक करावं हे पाहून घेऊया। यासाठी आपलं क्रोम ब्राउझर ओपन करून या ठिकाणी गुगल सिक्युरिटी चेक हे टायटल एंटर करायचं आहे। एंटर केल्यानंतर आपल्या समोर या पद्धतीने एक डॅशबोर्ड मिळेल। बघा या ठिकाणी प्रथमतः पाहू शकता टेक द सिक्युरिटी चेकअप इन युअर गुगल अकाउंट। पुन्हा एकदा या पहिल्या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या जीमेल अकाउंटचं सिक्युरिटी चेकअप या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने दिसणार आहे। या ठिकाणी युअर डिव्हाइस, रिसेंट सिक्युरिटी ॲक्टिव्हिटी आणि त्याखाली तिसरा जो ऑप्शन आहे टू स्टेप व्हेरिफिकेशन हे आपण या ठिकाणी बघू शकता की टू स्टेप व्हेरिफिकेशन हे माझं ऑन झालेलं आहे। सो आपलं गुगल जीमेल अकाउंटचं टू स्टेप व्हेरिफिकेशन ऑन आहे की नाही अशा पद्धतीने आपण चेक करू शकता। जर आपलं जीमेल अकाउंट टू स्टेप व्हेरिफिकेशन झालेलं नसेल तर ते कसं करायचं, आणखी जी काही आपली जीमेल अकाउंटची टू स्टेप व्हेरिफिकेशन प्रक्रिया ही चेक करण्याची एक वेगळी पद्धत आपण या ठिकाणी पाहणार आहोत। यासाठी आपण आपला जीमेल अकाउंट हा ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर या ठिकाणी उजव्या कोपऱ्यात आपला जो प्रोफाईल आहे यावर क्लिक केल्यानंतर त्याखाली मॅनेज युअर गुगल अकाउंट या टॅबवर क्लिक करायचं आहे। बघा क्लिक केल्यानंतर त्यासमोर आपल्याला या पद्धतीने हा एक डॅशबोर्ड मिळेल। या ठिकाणी होम, त्याच्यापुढे पर्सनल इन्फो, डाटा अँड प्रायव्हसी आणि सिक्युरिटी या टॅबवर क्लिक करायचं आहे। सिक्युरिटी टॅबवर क्लिक केल्यानंतर त्याखाली आपण आलो की या ठिकाणी आपण बघू शकता टू स्टेप व्हेरिफिकेशन ऑफ। आता माझे दोन जीमेल अकाउंट असल्यामुळे यात एका जीमेल अकाउंटचं व्हेरिफिकेशन हे झालेलं आहे, मात्र दुसरा जो आहे त्याचं झालेलं नसल्यामुळे या ठिकाणी टू स्टेप व्हेरिफिकेशन झालेलं नसेल तर आपल्यासमोर या पद्धतीने ऑफ हा पर्याय आपल्याला दिसेल। सो यालाच आपल्याला ऑन करण्यासाठी काय करायला हवं हे आपण आता स्टेप बाय स्टेप पाहूया। या पद्धतीने आपण या डॅशबोर्ड पर्यंत या टू स्टेप व्हेरिफिकेशन
या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपलं 2 स्टेप व्हेरिफिकेशन संबंधित या ठिकाणी काही अशा पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला मिळेल। आपण बघू शकता, प्रोटेक्ट युअर अकाउंट विथ 2 स्टेप व्हेरिफिकेशन, ॲड अन एक्स्ट्रा लेयर ऑफ सिक्युरिटीच्या दृष्टीने अतिशय उत्तम ही स्टेप आहे। खाली आल्यानंतर आपण बघू शकता गेट स्टार्टेड वर मी क्लिक करणार आहे। गेट स्टार्टेड वर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर एक डॅशबोर्ड मिळेल। यानंतर आपल्यासमोर ईमेल आयडी दिसेल आणि त्याखाली एंटर युअर पासवर्ड हा टॅब आपल्याला दिसेल। या ठिकाणी आपल्या ईमेल आयडीचा जो पासवर्ड आहे हा पासवर्ड या ठिकाणी आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे। वर दिसत असलेल्या ईमेल आयडीचं या जीमेल अकाउंटचं आपलं व्हेरिफिकेशन करायचं नसेल अथवा एकपेक्षा अधिक ईमेल आयडी असतील तर याच टॅबवर क्लिक करून जे काही आणखी आपला जीमेल अकाउंट आहे तो या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी जो आपला पासवर्ड आहे हा पासवर्ड आपण या ठिकाणी एंटर करून घेणार आहोत आणि नंतर नेक्स्ट या टॅबवर क्लिक करूया। यानंतर आपण या ठिकाणी आपला जो डिव्हाइस आहे हा डिव्हाइस सिलेक्ट करून घ्यायचा आहे। डिव्हाइस सिलेक्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक टेक्स्ट मेसेज अथवा फोन कॉलद्वारे आपल्याला जो काही कोड मिळणार आहे हा कोड हा टेक्स्ट मेसेज किंवा फोन कॉलने मिळावा यासाठी आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घेणार आहोत। जसे की मी या ठिकाणी टेक्स्ट मेसेज हा सिलेक्ट करतो आणि यानंतर सेंड या टॅबवर क्लिक करतो। आपण जो मोबाईल नंबर या ठिकाणी वर दिलेला होता या मोबाईल नंबरवर एक कोड हा टेक्स्ट मेसेजद्वारे मिळेल आपल्याला। हाच कोड आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे। बघा मी या ठिकाणी आलेला कोड हा एंटर करतो। एंटर केल्यानंतर त्यानंतर पुन्हा एकदा आणि शेवट टर्न ऑन 2 स्टेप व्हेरिफिकेशन या ठिकाणी आपण बघू शकता जे काही आपले जीमेल अकाउंटचा 2 स्टेप व्हेरिफिकेशनचा जो पर्याय आहे टर्न ऑन हा शेवटच्या क्षणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो। पुन्हा एकदा आपण या टर्न ऑन या ऑप्शनला ऑन करणार आहोत। सो अशा पद्धतीने आपलं 2 स्टेप व्हेरिफिकेशन इज ऑन अशा पद्धतीने आपल्याला हा मेसेज हा या ठिकाणी शो होईल। आपल्याला हे 2 स्टेप व्हेरिफिकेशन बंद करायचं असेल तर आपण टर्न ऑफ या टॅबवर क्लिक करून हे बंद करू शकतो। मात्र जीमेल अकाउंट यापुढे आपल्याला कंटिन्यू सुरू ठेवायचं असेल, सिक्युरिटीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्याला ही स्टेप अतिशय महत्त्वाची आहे। सो अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण आपल्या जीमेल अकाउंटचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन करू शकता। मी आशा करतो की दिलेली सर्व माहिती ही आपणास नक्की समजली असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, 2 स्टेप व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने ऑन करून आपण आपली सायबर सिक्युरिटी ही वाढवायची आहे हे आपल्याला या व्हिडिओमधून नक्कीच समजले असेल। मी आशा करतो की यानंतर आपण आपल्या प्रत्येक मोबाईलमध्ये असलेल्या जीमेल अकाउंटचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑन करून आपण स्वतः आपली काळजी घेणार आहोत। मी आशा करतो की दिलेली ही जी माहिती आहे ही आपणास नक्कीच आवडली असेल। चला तर भेटूया पुढील एका नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।